नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद तांबरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या छोट्याशा व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांच्या मनातली इंग्रजी विषयाची भीती नष्ट करणार आहे। मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगतो, इंग्रजीची मला फार भीती वाटायची, खूप भीती वाटायची। इंग्रजीमधील आर्टिकल्स, टेन्स, प्रिपोजिशन, व्हावेल्स असे शब्द ऐकले की डोकं फिरायचं। इंग्रजीचं पुस्तक काढलं मी की झोप यायची। मी स्वतःला मूर्ख समजायचो, इंग्रजी येत नव्हती म्हणून। कधी वाटायचं की शक्य नाही, इंग्रजी आपल्यासाठी नाहीच। पण मनाच्या खोलवर कुठेतरी माहिती होतं इंग्रजी बोलायची आहे। मग सुरुवात केली, बऱ्याचदा प्रयत्न केले, ग्रामरचे सर्व रूल पाठ करायचे प्रयत्न केले, रटायचे प्रयत्न केला रूल्स, पण जमलं नाही। मग असंच एके दिवशी एका लायब्ररीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती होते जे की इंग्रजी ग्रामरचं पुस्तक ओढून वाचत होते आणि हसत होते। मला प्रश्न पडला, मी डायरेक्टली जाऊन त्यांना म्हणलो की सर, तुम्हाला इंग्रजी आवडते का? ते म्हणाले हो, कारण इंग्रजीला मी खेळासारखं घेतो। मी म्हटलं खेळ आणि इंग्रजी, खेळ आणि इंग्रजी हे वाक्य आहे ना, त्या वाक्याने माझं आयुष्य बदलून टाकलं। मी या वाक्याविषयी विचार करत करत घरी पोहोचलो। सर्वात आधी मी इंग्रजीचं ग्रामरचं जे जुनं पुस्तक आहे त्याला बंद करून बाजूला ठेवलं। एक नवीन वही घेतली, त्यामध्ये मी माझी दिनचर्या लिहिली। पहिला दिवस आणि दुसरा दिवस। पहिल्या दिवशी मी आज उठलो, ब्रश केला, अभ्यासाला बसलो। दुसऱ्या दिवशी मी उठलो होतो, ब्रश केला होता, अभ्यासाला बसलो होतो। हे वाक्य लिहिले आणि याला इंग्रजीमध्ये बदलायचा प्रयत्न केला। मी माझ्या आयुष्याला इंग्रजीविषयी जोडलं। एक एक्झाम्पल सांगतो मी की ज्यावेळेस मी घरी जायचो आणि घरी गेलो तर सर्वात पहिले मी आईला आवाज द्यायचो। मी आईला म्हणायचो ए आई, मी आईला म्हणायचो ए आई। ते म्हणायचे काय रे? हो म्हणायचे, हो। मग अशा प्रकारे मी इंग्रजीमध्ये जे सोर्स आहेत ना, व्हॉवेल्स, ते व्हॉवेल्स शिकलो। आणखी उदाहरण देतो तुम्हाला मी की जसं की एक लाल रंगाचा कुत्रा आहे, तो टेबलवर उडी मारतो आणि खूप मोठ्याने भुंकतो। वाव, अ रेड कलर डॉग जम्प्ड ऑन द टेबल अँड बार्क्ड लाउडली। हे जे वाक्य बोललो मी, या वाक्यामध्ये 7ही प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आहेत। सो मला सांगायचं आहे तुम्हाला की आपण इंग्रजीला आपल्या आयुष्यात जोडा। शेवटी मी तुम्हाला सर्वांना एक संदेश देईल, तो असेल की तुम्हाला परफेक्ट बनायची गरज नाहीये। छोटी सुरुवात करा, छोटी करा, काय हरकत नाहीये। छोटे छोटे वाक्य बनवा, जसे की आय ईट फूड, आय गो टू स्कूल, आय स्टडी। हे छोटे छोटे वाक्य बनवा, चुकतात काही हरकत नाही, प्रयत्न कराल आणि या चुकांमध्ये काहीतरी नवीन शिकाल। चुकी कराल पण काहीतरी नवीन शिकाल आणि एक दिवस तुम्ही परफेक्ट होऊन म्हणाल। लेट मी टेल यू अ स्टोरी। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर जो पार्ट महत्त्वाचा आहे तो तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा। तुमच्या इंग्रजी बोलणारा जो मित्र आहे, तुमच्यासोबत इंग्रजी बोलेल, त्याच्यासोबत हा व्हिडिओ पाठवा, त्याला शेअर करा आणि तुम्ही दोघं सोबत मिळून इंग्रजी बोला। आणि हो, पुढचा व्हिडिओ असेल अभ्यास करताना लक्ष केंद्रित कसं करायचं। तर तुम्ही खाली सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि माझ्यासोबत जुळा। आपण इंग्रजी आणि सर्व अभ्यासक्रमाला सोपं आणि मजेशीर बनवूया। तर चला, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।